मग अनेक वेळेला असं सुद्धा होतं की कोलायटिस असेल तर IBS सुद्धा असण्याची शक्यता असते, मग त्याला त्या पद्धतीमध्ये निदान करावं लागतं। आता या ठिकाणी तरी सुद्धा तुम्हाला मी आहारामध्ये तुम्ही असं असेल तर काय करू शकता हे मी निश्चित सांगू शकतो, आणि त्याचा फायदा अनेक जणांना होतो की ज्या वेळेला आपल्या पोटामध्ये सूज आलेली असते त्यावेळेला त्यांना आराम देणं सगळ्यात पहिलं काम असलं पाहिजे। मग आता आराम कसा द्यायचा, तर सगळ्यात पहिलं म्हणजे पोटामध्ये अन्न टाकणं बंद करणं। पण मित्रांनो, पोटामध्ये अन्न टाकणं बंद करणं म्हणजे जेवण बंद करणं शक्य आहे का, तर नाही शक्य। तो की तुम्ही एकदम हलकं जेवण घ्या। आता हलके पदार्थ कुठले याच्यामध्येच खूप तफावत आहे। काही जणांना वाटतं इडली खूप हलकी आहे, डोसा खूप हलका आहे, तर मित्रांनो इडली डोसा हे फर्मेंटेड फूड आहेत, हे हलके नसतात। हलक्या पदार्थांमध्ये मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिलं म्हणजे मुगाच्या डाळीचं सूप, दुसरं म्हणजे तांदळाची पेज, तिसरं म्हणजे तांदळाच्या पिठाचे घावणे, चौथं म्हणजे ज्वारीच्या पिठाचे घावणे, नाचणीच्या पिठाचे घावणे। त्याचबरोबर तुम्ही व्हेजिटेबल सूप घेऊ शकता, बार्लीचं सूप घेऊ शकता। नीट आहे का, बाजरी नाही, बारली, ज्याला जव सुद्धा म्हटलं जातं, तर त्याचं सूप सुद्धा तुम्ही घेऊ शकता। जेवणामध्ये नॉर्मल डाळ भात गरम गरम जरी तुम्ही घेतला तरी सुद्धा तुमच्या पोटाला निश्चितच चांगला आराम होणार आहे आणि तुमचा आजार बरं व्हायला मदत होणार आहे।